नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडी पाहायच्याच आहेत. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी. शिवसेना नेते गजानन कीर्तिकरांची पक्षातून हकालपट्टी करा. शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे ही मागणी केली आहे. मतदानाच्या दिवशी कीर्तिकरांसह त्यांच्या पत्नीने उद्धव ठाकरेंची बाजू घेतली होती. मातोश्रीचे लाचार श्री होणाऱ्यांनी पक्षातून त्वरित बाहेरचा रस्ता दाखवावा, असं शिशिर शिंदे यांनी म्हटलेलं आहे. आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत. गिरीश, शिशिर शिंदेंची नेमकी भूमिका काय आहे? नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी शिशिर शिंदे यांनी एक पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे की माजी खासदार गजानन कीर्तिकर यांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करण्यात यावी. पत्र लिहिलेलं आहे आणि उपनेते आहेत शिशिर शिंदे यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी निरोपाचा नारळ गजानन कीर्तिकर यांना देण्यात यावा अशी सुद्धा मागणी केलेली आहे. ज्या पद्धतीची विधान त्यांचं कुटुंब अमोल कीर्तिकर बाबत करत आहे याने कुठेतरी संभ्रम निर्माण होतोय आणि मुख्यमंत्र्यांचा यामध्ये एकेरी उल्लेख केला गेला, त्यांचा देखील अपमान केला गेला असं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि सगळी शिवसेनेची जी यंत्रणा आहे ते उबाटा पक्षाचे नेते अमोल कीर्तिकर यांच्यासाठी हे वापरत असल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळे गजानन कीर्तिकर यांची नेमकी आता भूमिका काय असणार आहे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यांच्या कुटुंबियांनी जी भूमिका अमोल कीर्तिकर समोर कॅमेरा समोर घेतली होती त्यावेळी गजानन कीर्तिकर जे आहेत त्यांनी मूक भूमिका घेतली होती आणि केवळ त्या ठिकाणी कुठलीही भूमिका न घेता ते गप्प बसले होते आणि हे सुद्धा या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारची भूमिका घेणं हे पक्षाला साजेसं नाहीये आणि हे संकेताला धरून नाहीये असं सुद्धा या ठिकाणी ते म्हणतायत आणि त्यामुळे त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्राद्वारे त्यांनी आता निरोपाचा नारळ देण्यात यावा असं म्हटलेलं आहे. कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालायची घाई झालेली असं सुद्धा ते म्हणतायत. नक्कीच गिरीश, त्याच्यामुळे एकंदरीतच गजानन कीर्तिकरांची पक्षातून हकालपट्टी करा असा सूर आता उमटतो आहे. शिशिर शिंदे यांनी मागणी केली आहे. नेमकं काय म्हटलंय शिशिर शिंदेंनी? गजानन कीर्तिकर आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्षविरोधी वक्तव्य करून ठाकरे गटाची बाजू घेतली आहे. मातोश्रीचे लाचार श्री होणाऱ्यांना पक्षातून त्वरित बाहेरचा रस्ता दाखवावा. गजानन कीर्तिकरांचा खासदार निधी अमोल यांनी प्रचारासाठी आणि विकास कामांसाठी वापरला असा आरोपही त्यांनी केलाय. शिवसेनेला शून्य लाभ झाला, मात्र ठाकरे गटाला याचा फायदा झाला.